आज आपण इथं कोथिंबीर वडी बनवलेली आहे. पहिल्यांदा त्याचा आवाज ऐकूया. वडी एकदा मोडून बघूया. वडी किती खुसखुशीत झाली आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. या कोथिंबीरीच्या वडीसोबत खाण्यासाठी एक स्पेशल चटणी बनवलेली आहे. वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी अनिता. अनिताज फूड बास्केटमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. एक ताजी कोथिंबीरची पेंडी घेतलेली आहे आणि रात्री धुवून स्वच्छ गाळणीवर घालून ठेवली होती. सकाळी आपण बारीक चिरून घ्यायची आहे. या कोथिंबीरीच्या वडीमध्ये फार मोठ्या-मोठ्या कोथिंबीरीच्या काड्या अजिबात घ्यायच्या नाहीयेत. जेवढ्या अगदी कोवळ्या असतील तेवढ्याच घ्यायच्या आहेत आणि पानं चिरून घ्यायची आहेत. स्क्रीनवर जवळून दाखवते मी तुम्हाला. ही कोथिंबीर मी कात्रीने बारीक चिरून घेतलेली आहे आणि कट करताना एकदम बारीक कट करायची आहे. कोथिंबीरीच्या वडीसाठी कोथिंबीरची पेंडी एकदम ताजी आणि गावरान कोथिंबीर घ्यायची. त्याची वडी चवीला जास्त छान होते. इथं मी एक पेंडी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. या वडीसाठी जे वाटण घेणार आहे त्यामध्ये मिरची, लसूण, आलं आणि ओवा घेतलेला आहे. बारीक गुळगुळीत न वाटता आपल्याला जाडसर क्रश करून घ्यायचं आहे आणि ती पेस्ट आपल्याला कोथिंबीरीमध्ये घालून घ्यायची आहे. मिरची सोबतच ओवा वाटल्याने ओव्याचा स्वाद जास्त छान येतो. सोबत मी याच्या बेसन घातलेलं आहे. सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सोबतच याच्यात तीळ, मीठ, हळद आणि काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. ही वडी चवीला अजून जास्त छान होण्यासाठी थोडीशी साखर आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे 2 बोटाच्या चिमटीत मावेल इतकीच मी सिट्रिक ॲसिड घेतलेलं आहे. खलबत्त्यामध्ये याची जाडसर आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आणि ही पावडर आपल्याला कोथिंबीरमध्ये घालायची आहे. आलं लसूण वाटलेल्या मिक्सीमध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी मी कोथिंबीरीच्या वडीसाठी जे पाणी लागणार आहे त्यासाठी ते पाणी मी वापरणार आहे. प्रथम सर्व मसाला कोथिंबीरमध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आणि थोडं-थोडं पाणी घालत आपल्याला हे वडीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे किंवा कणिक तयार करून घ्यायची आहे. थोडं-थोडं पाणी घालून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे घट्ट पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे थोडंसं तांदळाचं पीठ आणि 0 नंबरचा रवा यामध्ये मी घातलेला आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तांदळाचं पीठ आणि रवा याच्यामुळे वडी खुसखुशीत आणि क्रिस्पी होण्यासाठी मदत होते. यामध्ये रवा घातलेला आहे म्हणून 10 मिनिटं या पिठाला आपल्याला रेस्ट द्यायची आहे, जेणेकरून रवा थोडासा फुगेल आणि पीठ थोडंसं घट्ट होईल. 10 मिनिटांनी केकच्या 6x6 च्या केकच्या टिनमध्ये मी खाली बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि त्याला ग्रीसिंग करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे पीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे थोडीशी वरून तीळ टाकून घ्यायची आहेत. तीळ खाली पडू नयेत म्हणून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणेच हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. तीळ घालणं हे टोटली ऑप्शनल आहे. इकडं गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे कोथिंबीर वडीचं मिश्रण वाफवून घ्यायचं आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. त्याच्यावर एक गच्च झाकण लावलेलं आहे. वडी वाफवून होईपर्यंत इकडं चटणीची तयारी करूया. एका छोट्याशा भांड्यामध्ये मी बेसन, साखर, हळद आणि मीठ घेतलेलं आहे आणि ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्येच 1 टेबलस्पून होईल इतका मी लिंबाचा रस घातलेला आहे आणि तेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तिखटपणासाठी आलं, लसूण याची पेस्ट केलेली आहे आणि ती पेस्ट आपल्याला या चटणीमध्ये घालून घ्यायची आहे. मिक्सीमध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी आपल्याला ह्या मिश्रणात घालायचं आहे आणि लम्स होणार नाहीत किंवा गुठळ्या होणार नाहीत असं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. या चटणीसाठी साधारण 2 कप आपल्याला पाणी लागणार आहे. ते पाणी आपण नंतर घालणार आहे. 10 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं म्हणजे साखर ह्यातली व्यवस्थित विरघळेल आणि परत अजून थोडंसं पाणी आपण ह्यामध्ये घालून घेऊया. या चटणीसाठी टोटल पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढंच वापरायचं आहे. इकडं आपलं कोथिंबीरची वडी वाफवून झालेली आहे. 15 मिनिटानंतर हा टिन मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि थंड करायला ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण आता चटणीला फोडणी टाकून घेऊया. कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालायचा आहे.
मोहरी तडतडल्यावरच हिंग घालायचा आहे, म्हणजे हिंगाचा स्वाद जास्त छान लागतो. फोडणी अजिबात करपू द्यायची नाही आणि जे बेसनचं मिश्रण केलेलं आहे ते फोडणीमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. वरून अजून थोडं मी पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला गॅस मोठा करून एक चांगली उकळी काढायची आहे. ही चटणी आपल्याला थोडीशी आटवायची आहे आणि थोडीशी घट्ट करायची आहे. याच्यासाठी दिलेलं पाणी आणि बेसनचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे. कढईच्या तळाला चिकटू नये म्हणून आणि थोडीशी घट्ट होईपर्यंत, म्हणजे वडीवर आपल्याला ही चटणी व्यवस्थित घेता येईल इतपत आपल्याला ही घट्ट ठेवायची आहे आणि तेवढी आटेपर्यंत आपल्याला ही चटणी शिजवायची आहे. इथं आपली चटणी बरीचशी आटलेली आहे आणि बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे आणि थंड झाल्यावर ही अजून थोडी घट्ट होणार आहे. म्हणून मी आता इथं गॅस बंद केलेला आहे. आता आपलं वडीचं मिश्रण सुद्धा गार झालेलं आहे. टीन आपण डिमोल्ड करून घेऊया. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पालथा घातल्यानंतर लगेचच तो डिमोल्ड होतो. खाली बटर पेपर लावला तर हे काम आपलं इझी होतं. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या तुम्ही कट करून घेऊ शकता. ही वडी खुसखुशीत होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे याचं जे कणिक केलं होतं किंवा जे बॅटर बनवलं होतं त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जेवढं कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवायचं आहे. याच्यामुळं वडी एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होते आणि आतून सॉफ्ट होते. इथं मी वड्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत. जवळून या वडीचं मी टेक्स्चर तुम्हाला दाखवते. एकदम मस्त आणि खुसखुशीत दिसत आहेत. यामध्ये कोथिंबिरीचा आणि पिठाचा जो रेशो दिलेला आहे तो एकदम महत्त्वाचा आहे. वडी तळण्यासाठी इकडे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मंद आचेवरच मी तेल गरम केलेलं आहे. थोड्या थोड्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवलेली आहे आणि खालून अगदी ब्राऊन रंगावर होईपर्यंत आपल्याला ही वडी खालच्या बाजूनी तळून घ्यायची आहे. खालच्या बाजूनी तळून झाल्यानंतर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे वडी पालथी घालायची आहे. जेणेकरून तीळ पण व्यवस्थित तळून होतील आणि वडी खालच्या बाजूनी सुद्धा व्यवस्थित तळून होईल. मंद गॅसवरच वडीची खालची बाजू सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे. इथं माझ्या वड्या तळून झालेल्या आहेत आणि मी आता इथं एक एक झारीमध्ये काढून घेत आहे आणि तुम्हाला मी जवळून दाखवते. जितक्या ह्या वड्या दिसायला छान आहेत तितक्याच चवीला अप्रतिम वडी तयार होते. सो एकदा नक्की करून बघा. याच पद्धतीने मी माझ्या पुढच्या वड्या सुद्धा तळून घेत आहे. आता आपण प्लेटिंग करूया. इथं प्लेटमध्ये तुम्हाला दिसण्यावरून सुद्धा लक्षात येत असेल की वडी किती खुसखुशीत झालेली आहे आणि दिसायला जेवढी छान आहे ना तेवढीच ती चवीला सुद्धा छान आहे. वडीच्या सोबत चटणी सुद्धा दिलेली आहे. ही बेसनची चटणी एकदा नक्की करून पहा. ह्या वड्या चवीला अतिशय छान, अतिशय सुंदर, अप्रतिम लागतात. सो एकदा नक्की करून बघा. गरमागरम तळलेल्या ह्या कोथिंबिरीच्या वड्या सोबत ही चटणी आणि आता बाहेर पावसाचं वातावरण सुद्धा झालेलं आहे. सो ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. या कोथिंबिरीच्या वड्या आणि चटणीची रेसिपी माझी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.